मम्मीला नको घे, मम्मीला नको घे. शांत बस. नाही घेते, नाही घेते. मम्मीकडे जाऊ नको. नको निघा मम्मीकडे. मम्मीकडे जायचं नाही आज ब्लॉग मध्ये. असं पप्पा आजारी पडलेले आहेत म्हणून तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये. कालच पप्पांना ऍडमिट केलं. हळू 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 ऑपरेशनला पप्पा नव्हते. आता इतकं शांत शांत आहे बघून असं आठवलं की लहानपणी आपण चौघं टेम्पो मध्ये आणायचो गणपती. अजून मोदक आलेले आहेत गाईज. ओय शपथ. माझा मान ठेवला. आगमनाचा आजचा ब्लॉग. इथे काय लावले डोक्याला चकवील तू? अरे तू मला काय घेतोय? मोबाईलची भीतीच वाटते आम्हाला. तुम्हाला काय सगळ्यांनाच भीती वाटते. बापरे, धडकली मला. ही का धडकली मला तू? गणपती बाप्पा मोरया. तेवढं तरी काम कर. इच्छा आहे. सांगते तोंड नीट सांभाळून बोलायला माझ्याशी. गणपती बाप्पा. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला माहिती आहे, गणेश उत्सव, गणपती आगमन आपल्या घरात होणार आहे. सो त्याचं आहे. आता आम्ही गणपती घ्यायला काय रे बाप्पाला आणायला आम्ही आता निघणार आहोत सगळेजण. इकडं आता हे काळं घालून आलेत बघा. यांना जरा सांगा हा आणि हा. हा लाज वाटते का? हे बघा किती मस्त घालून. दोघं पण माझे कुर्ते घातले त्यामुळे मला घालायला कुर्ताच नाही राहिला काहीच. विषय नाही. चला रेडी. मम्मीला नको घे, मम्मीला नको घे. का? अरे पण तू आवडणार आहे का नाही मम्मा? हा चुकली कशी थांबवते मला. शांत बस. नाही घेते, नाही घेते मी. तिला बोलो नेहाला. नेहाला बोलो. नेहाला बोलो. मम्मीकडे जाऊ नको. नको निघा मम्मीकडे. अरे तू तिकडे काय गेली? मम्मीकडे जायचं नाही आज ब्लॉग मध्ये. असं डेकोरेशन. हा वा वा वा. काहीच मस्त वाटतं एकदम. जायचंय. आप्पा थांबलेत तिथं, नाही तर आता मला फोन येतील. चला निघा. ए चला उठा. चला तर गाईज निघालेलो आहे. चला फटाफट. आता पहिला आता इथे जाऊ सौरभच्या इथे खाली. आप्पा सौरभ वगैरे हे पण येतील. मग आम्ही बाप्पांना घ्यायला जाऊ. तुम्ही बघत राहा ब्लॉग. मूर्ती मोरया. तर गाईज आता चाललेलो आहोत आणायला. पप्पांना आणायला चाललोय. सौरभ वगैरे पुढे आहेत त्या गाडीमध्ये. आणि मेन म्हणजे ह्या वर्षी काय झालंय माहिती का, पप्पा आजारी पडलेले आहेत म्हणून तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसत नाही येत. पप्पांना आता कधी परवा दिवशी नाही, कालच पप्पांना ॲडमिट केलं. आणि म्हणजे एवढं जास्त सिरियस रिझन नाही काय, पण थोडा विकनेस वगैरे आला होता. त्यांच्याकडे पण जाणार आहे. पण पहिल्यांदा मला वाटतं असं असेल पप्पा आजारी आहेत ना गणपतीच्या वेळेस. फर्स्ट टाइम असं आहे. आणि डेकोरेशनला पप्पा नव्हते. चिडचिड करायला पहिल्यांदा. पण काही विषय नाही असा. तिथे आहे विशाल वगैरे, ते लोक तिकडे थांबलेत त्यांच्यासोबत. सो काही असं नाही आहे, टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. बट फर्स्ट टाइम नाही आहे कारण आजारी पडले. आपण जाऊच त्यांच्याकडे तेव्हा घेऊ व्लॉग. बाकी तुम्ही बघत राहा. आता आम्ही निघालेलो आहे. कुठे ते सांग ना प्लीज. हा खरंच चांगली गोष्ट. काय आठवलं तुला? सांग आता काय आठवलं. आता इतकं शांत शांत आहे बघून असं आठवलं की लहानपणी आपण चौघं मागे टेम्पो मध्ये आणायचो गणपती. तेव्हा दादा असायचे. आजोबा म्हणजे आमचे टेम्पो होता. आजोबांचा आमचे टेम्पो होता. आणि मग टेम्पोत आम्ही आणायचो गणपती बाप्पा. आरडाओरडा करायला लावायचे. आम्ही सगळे करायचो फुल धिंगाणा. अरे आता शांत शांत चालले. पण आता येताना राडा करून आपण थांब. आता आपण ओरडू ना. इथे सनरूफ मधनं निघू डायरेक्ट. नाही असं नाही करायचं. हो तिकडे दोघं ते दिसले. हा फ्लिप मारते हा खूप.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया मोरया. अरे जोडत नाही सांगायचं. बरं हळू सांग. मूर्ती मोरया. असू दे कळू दे. हो परफेक्ट बसलाय एकदम परफेक्ट. आता ते करू आपण. हे ऑपॉप झालं. ताई सारखा हे 2 मिनिटं वळव. नेहा अंकिता बाजूला हो. वा वा. हे लाईट लाव गं तिथली नेहा सगळी. लावली लाईट ती. ते पहिलं पण बटन लाव. झालं लावली का सगळ्या? लावलेत सगळे. ते तर नाही दिसत मागची लाईट. ताई बरोबर बसला मध्येच. नाही ते मागे नाही गेलं. अरे हे लाईट ऑन आहेत म्हणून दिसत नाही. हा वरचे बंद कर. बाळच दिसतंय का हे? बघ म्हणलं ना मी वाटतो ना बाल गणेश. हा जरा वाटतो. ते हे गुबगुबीत आहेत. हा एकदम गुबगुबीत आहे. सर्वांगी सुंदर शेंदुराची मूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. माझ्या मनसेन बुद्धात्मनावा अशितम केशवम रामनारायणम कृष्णरामचरम वासुदेव श्रीराम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. अरे मोदक संपले का? अरे कमी पडले यार इकडं नराला कमी पडले. करते आहे ती. मला काय नाही ना ते साचं करता येते. हा समजलं. बाकी कोणी खाल्ले मोदक? तूच खाल्ले. तू जिम करतो मी मोदक खाल्ले. ज्यांनी लास्ट ब्लॉग बघितलाय त्यांनी विचारा नाही नरूला आता काय कुठे गेलता जोडीने दर्शनाला. काय सांगितलंय मी अजून पाहिलं नाही. पाहिलं तुझा टॅटू दाखवायचा का? आता बोल ना. हे बघा गाईज राहुलने काय टॅटू काढलाय बघा. अजून घरी माहिती नव्हतं, आता घरी माहिती पडत. कसे सगळे येडे झालेत बघितलं ना तुम्ही. मी सांगून सांगून थकलोय. इथं फक्त एकच व्यक्ती शान आहे. एकच. तू नाही हा तर सर्वात जास्त खचलाय गाईज. फक्त हा एकच व्यक्ती इथं शान आहे. हे बाकी सगळे आता ती शिवी मी देऊ शकत नाही. तेच येते सगळे. दादा आमच्यापेक्षा अजिबात नाही. तुमच्यासारखे खच्चाट नाही रे. इथं हात नको देऊ. ते सांग ना सरळ. नाही घेणार. आता नाही घेणार. अरे बापरे नाही घेणार. हे मी नाही घेणार. गाईज राहुलचा हा गैरसमज दूर करा फक्त तुम्ही. आता तुम्हाला कसं करते हात लावते घाललं मला.
काय बोलत तुला? मला तर आता एवढं थोडी घेणार आता काय आहे? शपथ मला वाटलं दादा घेणार अजून एडिट थोडी केला आणि घेतलं तरी आम्ही कुठे गेलोच नव्हतो, घरी होतो. काय केलं तारी? काय बाई, येणं आजारी मी गोळ्या घेऊन. तुम्ही बघत राहा. अजून मोदक आलेले आहेत गाईज, अजून मोदक आलेले आहेत. यस मी खाणार आहे, बरोबर खाणार आहे. ओय शपथ, अरे कसला भंगर आहे रे हा. आता नाही बोलणार रे. हा ना, आता नाही बोलणार. 2 मिनिटं पूर्वी आता बोला नाही. आता मला बाद झाले मोदक. आता मी नाही खाणार. आता मला जरा जास्त गोड नको, फॅट वाटतात. वहिनी बोलले पण नाही येत. माझा मान ठेवला. हा. दोन खाईल हो. तुम्ही दोन खायचे त्याला. ए नरू, आता मान ठेवल्यानंतर 2 खायचे. ओके? 2 काय तो आखे खाईल तो सगळे ते. हा, 21 खायचे. हा डेंजर आहे तो. 2 फुटलं ते. कुठला तर आता मोदक घेऊन मी पप्पांकडे पण चाललोय. आता पप्पांना पण मोदक द्यायचे थोडे. त्यांना खायला सांगितलं असेल का नाही माहिती नाही, पण जाऊन मी भेटून येऊ आणि मग काहीतरी खायला जावं असा विचार आहे. सो तुम्ही बघत राहा ब्लॉग गाईज. आपला गणपती बाप्पाचा आगमनाचा आजचा ब्लॉग. ते काय लावले डोक्याला चकूल तू? अरे तू मला काय घेतोय? अरे थांब. हा ना, हे काय केलंय वगैरे डोक्याला मध्येच? असं करतो तू. कसं लावू माझं? जरा ही मोबाईलची भीतीच वाटते आम्हाला. किती सुंदर दिसतं बघा आमचा बाप्पा एकदम. तुम्हाला काय सगळ्यांनाच भीती वाटते मला. ए, बापरे धडकली मला ही. का धडकली मला ती? गाईज खरंच सांगा, मूर्ती सुंदर आहे का नाही आपली? काय जबरदस्त आहे. ब्लॉग करावा. गणपती बाप्पा मोरया. पांढरा मशीनचा हवा आहे ना. कशा लटकून नंतर मी का दिसलं पाहिजे ना ते. तू काय डोक्याला लावले पण ते असं? दादा आई शपथ काल आपण नव्हतं दिवसभर आणि काल पण परवा पण लवकर गेलो होते आप्पा. मग असं ते एकटं माहिती का आणि आप्पा आली की बरं वाटतं. आपणची आठवण येते. म्हणजे पप्पांना तो आप्पा म्हणतोय, माझ्या पप्पांना. तर आता बघ मोदक घेतलेलेच आपण देऊन येऊ. ठीक आहे, चला चला. केवढं छान वाटतं. ए आम्ही जाऊ का पप्पांकडे? मोदक देऊन येतो. चला आता मी रिलॅक्स व्हा. तेवढं तरी काम कर. हिला इच्छा आहे. तिला सांग तिचं तोंड नीट सांभाळून बोलायला माझ्याशी. जायला करू नको ब्लॉग मध्ये. मग काय करू? हिच्या नवऱ्याला करू का? आधी ते आता 2 मिनिटापूर्वी रिस्पेक्ट शिकवत होता ना हा का? ना. काय रिस्पेक्ट काय आहे तो शिकवत होता ना 2 मिनिटापूर्वी. मग ती तुझ्या खांद्यावर कसा हात टाकत होती? अरे पण तेच सांगते तुझा माझी वापर मम्मी आहे, खांद्यावर नाही अटॅक करत कशात? ते मला नीट रिस्पेक्ट नाही टाकायचा. बरोबर आहे ना माझं? हे असं टाकते डायरेक्ट. कसं येईल फोटो घाल. आम्ही मैत्रिणी आहोत. हा ना, मग. चला मैत्रिणींनो बाय बाय. माझं हात नाही तिच्या खांद्यावर म्हणून तिला सांगते की तू टाक माझ्या. बस झालं. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्टी हा. त्यांना ते मोदक आता झोप नाही हा तू. आता तुला 4 तास झोप मिळेल. मग आता आम्ही आलोय गाईज हॉस्पिटलला. बऱ्यापैकी सगळ्यांनाच सुट्टी आज. दिसतोय का मी? चला पप्पांना भेटू मग जेवायला जाऊ. कारण सकाळपासून काहीच नाही खाल्लं मी. तर तो अर्धा मोदक खाल्लाय फक्त. डाएट चालू आहे म्हणून. चलो लाव सोडा दे. हा अरे थोडासा प्रसाद. हळू 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 हळू. पहिलं गणपतीला नसेल ना तुम्ही? चिकनगुनियाचाच विषय आहे काहीतरी. चिकनगुनियाचे रिपोर्ट नाही आले पण तेच आहे. सगळे सिम्टम्स तेच असं वाटतं. काय नाही काळजी घेतात. टेस्ट लागते का नाही? पाणी हळू लागला. काय केलं माहिती काय मी शोल्डर मारली होती. दुखायला लागलं का तुमचा शोल्डर? आणि
आणि त्या चिकन मुली आला मला हातच असा वरचा मी शोल्डर मारल्यामुळे नाही का जास्त हा पण ते होईल आता. की त्यामुळे हात दूध दुखत पप्पा म्हणतात चिकेची बॉडी दिसायला लागली लगेच 2 दिवस जिमला गेला तर. नरोची हा नरूची दिसते ना दादा बरोबर पोते घेतलं पोट त्यांनी. पोट. असं केलं पोटात घेतलं. तुम्ही करा आराम. हा ते थोडं हा बस. हा आम्ही तर जेवण करून येतो आम्ही. गाईज आता आम्ही इथं थांबलेलो आहे. तिकडे विश्ल्याचे फोटो काढते बघा आव्या. जेवण वगैरे झालं सगळं. जेवण वगैरे झालं आणि मग असंच आता 1-1.5 तासांनी मला काम आहे थोडं. म्हणलं फ्रेश वगैरे होऊ. परत 1-1.5 तासांनी मला एका ठिकाणी जायचं आहे प्राण प्रतिष्ठापनेसाठी. आणि तिकडे विश्ल्याचं शूट चालू आहे आता. कोण त्याचं भांड फुटलं ना. तुझं फोडायचं का आपली बोलला. अरे काय करतो टाइमपास गाईज बघा. स्वतः अविनाश आणि विश्ल्याचा आउटफिट बघा आज. गणपती बाप्पा राडा मोदक घेत आणि हे पेंट केलेलं आहे त्यांनी स्वतःनी हाताने केले. मी नाही टॅलेंट बघा. त्यांनी स्वतःनी हाताने पेंट केले. कुर्ता बनवून घेतला. थोडं कौतुक केलं असतं यार. एवढं टॅलेंट असतं तर माझं बापरे मी तुझ्या दुकानात हे राहिलो असतो डिझायनर म्हणून. तर रे पुढं दादाने आता नवीन घेतली मी गाडी गाईज. माझ्या मोठ्या भावाची गाडी म्हणजे माझीच गाडी गाईज. आम्ही काय करायचं आपण जाऊया. अरे मी काय म्हणतोय ही आपली मर्सिडीज. सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत. आपण समोर लाईट इकडे नाही ना. इकडे लाईट येईल समोर ना. इकडून
हॅलो झालेला आहे. आता एका ठिकाणी एका मंडळाच्या मी प्रांतप्रतिष्ठापनेला गेलो होतो. तिथे पण सगळं झालं, तुम्ही बघितलं असेल. ब्लॉग घेता आला नाही. मगाशी आम्ही बसलो होतो, विश्ले आणि मी पण बसलो होतो आम्ही सगळे. एकदम मी ब्लॉग घेतला ना, कारण ले गप्पा मारत बसतो आम्ही, असं भेटलो की खूप वेळ. सो ठीक आहे, आजचा दिवस मस्त गेलेला आहे. आता पप्पांकडे पण जायचं आहे परत. सो आणि मेन गोष्ट, नरूला प्लीज कोणी मेसेज किंवा कमेंट करू नका. नरू बघा एका मेसेजमुळे तापून गेला, डेंजर टेन्शनमध्ये आला बिचारा. आहे ना रे, सांग जरा पब्लिकला काय माझं असं काही नाही म्हणून. काहीच नरूचं असं काही नाही, जाऊ दे, ते तापले घाबरून, सोडून द्या विषय. बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, बाय बाय.